नमस्कार सर्वांना, मी डॉक्टर किशोर बागडे. तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की काल सर्वांचे ॲडमिट कार्ड NTA द्वारे रिलीज झालेले आहेत. त्याची लिंक ओपन झालेली आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या सूचना आल्यात, बऱ्याच विद्यार्थ्यांकडून कॉमेंट आल्यात, बऱ्याच विद्यार्थ्यांकडून विचारणा झाली की आमच्या ॲडमिट कार्डबद्दल थोडेसे एरर्स आहेत. तर त्या एरर संदर्भात हा व्हिडिओ तयार करत आहे. तर हा व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐका. साधारणपणे एरर हे दोन प्रकारचे आहेत. फक्त फोटोग्राफमध्ये एरर आहे आणि सिग्नेचरमध्ये एरर आहे. आणि कोणाकोणाच्या ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना सिक्युरिटी पिन येत नाही आहे की जिथे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म नंबर भरायचा आहे, डेट ऑफ बर्थ भरायचा आहे आणि सिक्युरिटी पिन भरावा लागतो खाली, तो ज्याला आपण कॅप्चा पण म्हणतो, तो येत नाही आहे. जो कॅप्चा जिथं जेव्हा कॅप्चा येत नाहीये किंवा सिक्युरिटी पिन येत नाहीये ते NTA प्रॉब्लेम आहे. त्याला काय आपण काय करू शकत नाही. तो टेक्निकल एरर दुरुस्त होईलच 2 दिवसामध्ये. तरी तुम्ही सारखं तुम्ही ह्याच्यावर जाऊन लिंकवर जाऊन क्लिक करत राहा. साधारणपणे संध्याकाळी 10 नंतर लोड कमी होतो तेव्हा तुम्हाला बरं वाटेल. महत्त्वाचं म्हणजे विषय घ्यायचा म्हणजे फोटोग्राफ आणि सिग्नेचर. बऱ्याच विद्यार्थ्यांचं फोटो डाउनलोड होत नाही ॲडमिट कार्डवर, ब्लँक येतं किंवा ब्लर येतो किंवा सिग्नेचर येत नाही किंवा सिग्नेचर व्यवस्थित येत नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्ही जो ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल ID वरून NTA त्वरित कळवायचं की आम्ही फोटोग्राफ बरोबर हे केलेलं आहे पण आमच्या ॲडमिट कार्डवर फोटोग्राफ नीट आलेला नाहीये किंवा आलेला नाहीये किंवा सिग्नेचर नीट आलेले नाही किंवा पूर्णच आलेले नाहीये. ह्याला अजून एक आणि तो जो ईमेल तुम्ही पाठवतात आहात त्या ईमेलची प्रिंटआउट काढून ठेवायची आपल्याकडे डॉक्युमेंट, सप्लिमेंटरी डॉक्युमेंट म्हणून. आणि दुसरा अजून एक गोष्ट आहे की साधारणपणे 25-26 एप्रिलला एक लिंक आली होती एक्झामिनेशन सिटी सेंटर म्हणून, एक्झामिनेशन सिटी सेंटर इंटिमेशन. त्याच्यामध्ये तुमचा सगळा डाटा आहे. त्याच्यामध्ये तुमचा फोटो आहे, तुमचा सही आहे, तुमचं सगळं नाव आहे. फक्त त्याच्यामध्ये काही नाही तर एक्झामिनेशन सिटी सेंटर नाहीये. म्हणजे जिथं निश्चित तुमची त्या जिल्ह्यामध्ये कुठं एक्झाम होणार आहे ते सेंटर नाहीये. तरी ती ज्या विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशन सिटी सेंटर स्लिप डाउनलोड करून घेतले नाही त्यांनी ते त्वरित डाउनलोड करून घ्या. कारण ते पण डॉक्युमेंट NTAनेच तुम्हाला पाठवलेलं आहे. ते डॉक्युमेंट सपोर्टिव्ह म्हणून तुम्हाला होऊ शकतं. मी म्हणत नाही की ते ॲडमिट कार्ड म्हणून चालतं, पण खूपच अनएक्सपेक्टेड कंडिशन्समध्ये ते तुम्हाला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट म्हणून तुम्ही दाखवू शकता. आणि ते NTA कडून आलं तर ते रिलायबल म्हणजे तुम्हाला त्याच एक धीर मिळू शकतो. आणि त्या NTAच्या गव्हर्निंग बॉडीला पण ते लक्षात येते की ह्याच्याकडे एक्झामिनेशन सिटी स्लिप आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिट कार्डवर फोटो येत नाहीये किंवा फोटोमध्ये प्रॉब्लेम आहे, सिग्नेचर आणि सिग्नेचरमध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्यांनी एक्झामिनेशन सिटी स्लिप डाउनलोड केले नाही, त्यांनी एक्झामिनेशन सिटी स्लिप डाउनलोड करून घ्या. आणि त्याच्यामध्ये जर तुमचा फोटो आणि सिग्नेचर व्यवस्थित असेल तर तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही. ते तुम्हाला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट होऊ शकतं. आणि जे काही सिटी सेंटर आहे म्हणजे जिथं तुमचं एक्झामिनेशन होणार आहे ते सिटी सेंटर तुमच्या ॲडमिट कार्डवर खाली आलेलंच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये काय आहे महत्त्वाचं म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे ईमेल ID वरून लगेच तुम्ही NTA कनेक्ट करा. हे महत्त्वाचं आणि महत्त्वाची गोष्ट आहे. परत एकदा सांगतो, एक्झामिनेशन सिटी स्लिप इंटिमेशन हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. ते सपोर्टिव्ह डॉक्युमेंट असलं तरी ते खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. NTA कडूनच तुम्हाला आलेलं आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड एरर येत असेल त्यांनी ही योजना करून ठेवावी. कुठली योजना? एक तर ईमेल पाठवायचा आणि ईमेलची प्रिंटआउट काढून ठेवायची आणि एक्झामिनेशन सिटी स्लिपची हे काढून ठेवायची. ते सपोर्टिव्ह डॉक्युमेंट म्हणून होऊ शकतं. ही महत्त्वाची बातमी सांगण्यासाठीच मी आता तुमच्या पुढे आलो होतो. तर ही महत्त्वाची बातमी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हा चॅनल तुमच्या मेडिकल ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत पाठीशी राहणार आहे आणि वेळोवेळी व्हिडिओ पोस्ट करणार आहे. एवढं सांगून आजचा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.